नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. ज्वेल माइंड चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आपण वाचन करतो आहे भक्तिसागर पुस्तकाचं. त्यातील दत्तराज प्रबोधकर्ती या पाठात दत्तप्रबोधातील काही ओव्यांचा अर्थ समजावून दिलेला आहे, विश्लेषण केलेलं आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण जी ओवी वाचली त्या ओवीपासूनच सुरुवात करू. ओवी आहे, दुग्धीच आहे नवनीत, परी जो सक्रियेत यामतीत, तयासीच होयते प्राप्त, येरवी निश्चित कोठोनी. अर्थ आहे, दुधामध्येच लोणी अव्यक्त रूपाने असते. एका विशिष्ट प्रक्रियेने ते पृष्ठभागावर प्राप्त होऊ शकते. प्रथम दूध तापवायचे, वर येणारी साय बाजूला काढायची, ते दूध विरजायचे आणि दही झाल्यावर रवीने घुसळायचे. त्या ताकातून लोण्याचा गोळा वर येतो आणि मग मात्र काही केल्या तो पुन्हा ताकातून लोण्याचा गोळा पुन्हा ताकात विरघळून जाऊ शकत नाही. जीवाच्या ठिकाणीही परमात्म्याचा अंश असतोच. तो त्रिविध तापाने पोळल्यानंतर, उकळल्यानंतर त्याची बहिर्मुखता कमी होते व तो अंतर्मुख होतो. जीवनाचा गांभीर्याने विचार करू लागतो. या देहाचे माध्यमातून मी हे सर्व सुखे भोगत आहे. तो नाशिवंत आहे. मग नाशिवंत देह अविनाशी सुख कसे देईल, हा विचार त्याच्या मनी दृढ होतो. मग तो सद्गुरूंच्या शोधात बाहेर पडतो. सद्गुरूंची भेट ही त्याच्या आंतरिक तळमळीवर अवलंबून असते. व्याकुळ प्रार्थनेला परमेश्वराकडून त्वरित उत्तर किंवा प्रतिसाद मिळतोच. श्रीगुरु त्याला जीवनाची नश्वरता, नरयोनीचे प्रयोजन, ईश्वराचे महात्म्य नीट समजावून सांगतात. जन्मजन्म वासनापंकात बरबटलेले मन बाहेर काढून ते त्या जगदीश्वराच्या चरणी लावणे हे अत्यंत अवघड काम सद्गुरूंना करावे लागते. त्यासाठी त्यांना खूप प्रबोध करावा लागतो. त्यामुळे त्यांना खूप श्रम होतात. त्यांना शिष्याकडून साधना करवून घ्यावी लागते. त्यामुळे शिष्यांचे प्रारब्धही घ्यावे लागते. त्याचा जोर कमी व्हावा म्हणून स्वतःची साधना प्रखर करावी लागते. साधना सिद्ध होऊ लागली की शिष्याला दिव्य अनुभव येऊ लागतात. पण त्यामुळे त्याला अहंकार येण्याचाही संभव असतो. अधपतनाचा धोका असतो. साधनेने शरीर शुद्ध निरोगी होऊ लागले की वासना बळावण्याचा संभव असतो. कधीकधी दूरश्रवणसिद्धी किंवा परिचित्त ज्ञान अशा सिद्धी घात करतात. व्यवहारात प्रसिद्धी घातकच असते. साधक स्वतःला मोठा समजू लागतो. त्याने लक्षात ठेवावे की महाघातक हा अभिमान, येणे बहुतांसी आटिले पूर्ण, विष्णू शिर गेले उडोन, हयवदन प्राप्त त्या. हा अति अभिमान नव्हे बरा, येणे बहुतांचा केला मातेरा. त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून जो शिष्य प्रखर साधनेने आपले मन घुसळत राहतो त्यालाच आत्मसाक्षात्काराच्या नवनीताची प्राप्ती होते. त्याची अवस्था देव पहायासी गेलो तेथे देवची होऊनी गेलो अशी होते आणि तो याच जन्मी मुक्तीचा सोहळा अनुभवतो. पुढे ओवी रूपात, जैसी ज्याची भावना, इष्टत्वे करी आराधना, तैसेची रूप धरणे नाना, या स्वानंद घना सर्वेशा. निर्गुण निराकार परमात्मा फक्त साक्षी रूपाने सर्वत्र आहे. तो या जड जगाच्या कोणत्याही व्यवहारात लिप्त नाही. पण भक्त ज्या स्वरूपात त्याला पाहू इच्छितो तसे रूप प्रेमाखातर त्याला धारण करावे लागते. तशी भूमिका पार पाडावी लागते. तो निराकार असूनही नराकार होतो तो फक्त भक्तांच्या हट्टासाठी. मूळ विद्युत शक्ती ही अव्यक्तच असते. ती जेव्हा विविध माध्यमातून खेळू लागते तेव्हा कधी प्रकाश रूपाने, तर कधी ध्वनी, तर कधी वायू रूपाने जाणवू लागते. विद्युत शक्ती दिसत नाही, तर फक्त परिणाम दिसतो.
माध्यमे कार्यरत होतात, म्हणून माध्यम म्हणजे विद्युत शक्ती नव्हे. अव्यक्त विद्युल्लता परिणाम रूपाने माध्यमातून फक्त व्यक्त होते. कोणा भक्ताला श्रीकृष्ण घनश्यामाचे मिस्किल सावळे रूप आवडते, कोणाला मर्यादा पुरुषोत्तमाचे अजानुबाहू असे रत्नजडी सिंहासनावर बसलेले रूप आवडते, कोणाला भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान असे दर्शन आवडते, तर काही भक्तांना जगदंबेचे अवर्णनीय सुंदर पण प्रेमळ दर्शन हवे असते. काया वस्त्र परिधान करून हातात कमंडलू घेतलेल्या श्री नरसिंह सरस्वती स्वरूपाची दत्तभक्तांना तहान लागलेली असते आणि 3 शिरे 6 हात हे त्रिमूर्तीचे स्वरूप तर त्यांना फार मोहवते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ असे श्री गजाननांचे स्वरूप श्री गणेश भक्तांना प्रिय वाटते. प्रत्येकाची इच्छा भगवंताला पुरी करावी लागते, कारण भगवान स्वयं प्रेमस्वरूप आहेत. निर्गुण निराकार परमात्मा सगुणात साकारतो, तेव्हा मुसलमान अल्ला, पारशी झरतृष्ट्र, हिंदू कोणी राम, कृष्ण, दत्त अशा नावाने संबोधितात. म्हणून कोणते दैव श्रेष्ठ आणि कोणता धर्म अवतार श्रेष्ठ हा वाद निरर्थक ठरतो. विविध चवीचे पदार्थ गृहिणी तयार करते, कारण कोणाला तिखट, कोणाला गोड तर कोणाला आंबट पदार्थ रुचतात. अंतिम हेतू क्षुधाशांती व शरीररक्षण हाच असतो. स्वभावधर्माप्रमाणे कोणा भक्ताला श्रीकृष्णाच्या खोडकर लीला, कोणाला श्रीरामांचा त्याग, कोणाला मारुतीची दास्यभक्ती व अचाट शक्ती, कोणाला बुद्धीची शांती, कोणाला श्री दत्तात्रयांचा मनोजप तर कोणाला जगदंब स्वरूप मातेचे प्रेम आवडते. या नाना रूपात उपासना चालू राहते. बहिर्मुखता नाहीशी झाली की अंतर्मुख अवस्थेत त्याच्या लक्षात येते की त्या एका निर्गुण निराकार शक्तीनेच विविध स्वभावाच्या भक्तांच्या आवडीची नाना रूपे धारण केली होती. म्हणून वितंडवाद, अज्ञान हे प्रारंभिक अवस्थेतच असते. जसे जसे चिंतन, मनन, ध्यानधारणा, अभ्यास वाढू लागतो, तसा तसा साधक शांत, अविचल, परिपक्व होतो. पुढे ओवी रूपात, जे कोणी संताछळती, काळी तोंडे त्यांची होती, रवरव अघोरी पडती, यातना भोगिती बहुफार. संत म्हणजे पृथ्वी तलावर वावरणारे भगवंताचे सगुण स्वरूप. संत पुरुष म्हणजे परमेश्वराच्या सावल्या. मग जग जिंकणे एक वेळ सोपे आहे, पण मन जिंकणे अत्यंत अवघड. हातात पारा गोळा करणे एक वेळ शक्य होईल, पण मन स्थिर करणे महाकर्म, कठीण काम. असे मन जिंकलेले साक्षात्कारी संत महात्मे गल्लोगल्ली नसतात. त्यांचा शोध घ्यावा लागतो, कारण त्यांना प्रसिद्धी नको असते. त्यांना लघुत्व आवडते, कारण मूल तान्हे असते तोपर्यंतच आई खूप जवळ घेते, लाड करते. पण मूल मोठे होताच ती त्याला दूर करते. हे जाणून ते कधीही मोठेपणाच्या मागे लागत नाही. अशी मंडळी एकदम संतपदाला पोचतच नाहीत. लोखंडाचे चणे खावे तेव्हा ब्रह्मपदी नाचायला मिळते. त्यांचा जन्म स्वतःसाठी नसतोच. स्वतःचे जीवन, घरदार, मुलेबाळे कशाचीही काळजी न करता भगवंतावर विश्वास ठेवून ते त्यांचे कार्य करू लागतात. 4 काटक्या जमवायच्या, 2 अंडी घालायची आणि ती उगवीत बसायचे यासाठी त्यांचा जन्म नसतो व त्यात त्यांना रसही नसतो. धर्माचा प्रचार करण्यासाठी, ईश्वर प्रेमाचा महिमा वाढविण्यासाठी, लोकांना ज्ञान देण्यासाठी त्यांचा जन्म असतो. त्या कामाला त्यांची निवड करण्यासाठी ईश्वराने त्यांना खूप पारखून घेतलेले असते. कणभरही स्वार्थ नसलेले हे परमार्थ कार्य करतानाही ईश्वर त्यांची खूप परीक्षा घेतो. पण शरीर रोगजर्जर झाले असतानाही
जसा प्राणत्याग करावासा वाटत नाही, इतकी देहावर जीवनावर आसक्ती असते, तसेच वाटेल ती संकटे किंवा प्रतिकूल परिस्थिती आली तरी ते आपले ईश्वरदत्त कार्य सोडित नाहीत. कारण त्यांचे ईश्वरावर फार प्रेम असते आणि प्रतिकूल परिस्थितीच्या धगधगत्या अग्नीतच प्रेमाची कसोटी लागत असते. माणसे जेव्हा पृथ्वीचा नरक करू लागतात तेव्हा संतच तिचे नंदनवन करण्यासाठी जन्म घेतात. स्वतः जळून सुगंध देणाऱ्या उदबत्तीसारखे किंवा स्वतः जळून सुगंध देऊन आपल्या अस्तित्वाची कणभरही खूण न ठेवणाऱ्या कापरासारखे त्यांचे जीवन परोपकारार्थ असते. त्यांच्या कार्यामुळे, शिकवणीमुळे भावी काळातील कितीतरी पिढ्या सन्मार्गाला लागतात. त्यांची निंदा, त्यांचा छळ परमेश्वर कधीतरी सहन करील काय? गुरु निंदा ज्याचे वदनी, न जावे त्याचे सदनी, असे म्हटले आहे. अशा मंडळींच्या उदात्त कार्याचा हेतू, त्यांचा निस्वार्थीपणा, त्यांचे कष्ट हे सारे लक्षात न घेता त्यांना छळणारे घोर रवरव नरकात पडून फार यातना भोगतात. पुढे ओवी रूपात, जेथे वसे प्रेमभक्ती, त्याजवळी वसे रमापती, शुद्ध भावार्थ देखोनी चित्ती, कृपा श्रीपती करीत्या. या परमार्थातील वाटचालीत सदैव एका गोष्टीची नितांत आवश्यकता असते, ती म्हणजे निर्व्याज प्रेमाची, अविभिचारी भक्तीची, स्फटिकासारख्या स्वच्छ पारदर्शक अंतःकरणाची. पूजा करताना, कीर्तन प्रवचन ऐकताना, प्रार्थनेचे वेळी, नामस्मरताना ईश्वराच्या प्रेमाने ज्याचे अंतःकरण भरून येत नाही, कंठ दाटून येत नाही, डोळे भरून येत नाहीत, हृदयात ब्रह्मरूप प्रकटत नाही, त्याची भक्ती वांझ असते. पुढे पुढे तर उन्मनी अवस्था वाढत जाऊन भक्त मधूनच देहभावनेवर असतो. असे प्रेम हीच एकमेव बाब परमात्म्याला महत्त्वाची वाटते. कारण त्याला अर्पण करण्यासारखे दुसरे आपल्याकडे काहीच नाही. आपण फुले फळे जे काही अर्पण करतो ते त्याचेच असते. अगदी साधा जलाभिषेक केला तरीसुद्धा जल हे भक्तासाठी झालास जीवन, या उक्तीप्रमाणे भगवंताचे स्वरूप असते. मग त्याला देण्यासाठी एक आणि फक्त एकच गोष्ट आपल्याकडे असते, ते म्हणजे आपले मन. जे सर्वस्वाने त्याला वाहिलेले असले तर नरदेह कृतार्थ होतो, नरजन्म धन्य होतो. आज इकडेच थांबूया. पुढील वाचन आपण असंच चालू ठेवू. आणखीनही अशी काही पुस्तकं आपल्याला माहीत असतील की ज्याच्यामध्ये ओव्या किंवा आपलं संतांनी लिहिलेलं साहित्य सोप्या भाषेत दिलेलं आहे, तर त्याचं वाचन मला करायला आवडेल, जेणेकरून ते सगळ्यांच्या कानी पडेल. आपण हे वाचन पुढेही असंच चालू ठेवू. ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.